जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा असे डिझायनर ब्लाऊज शिवायचे. अस्तर जोडलेलं आहे मेन फॅब्रिकला. आता मी दोन्ही बाजूने असे कट्स देऊन घेतले, म्हणजे मध्यरेषा आखायला मला सोपं पडेल. आपल्याकडे पट्टी असेल तर पट्टीने, नाहीतर गळ्यातल्या टेपने आपण रेषा आखून घ्यायची आहे. इथे पांढरा ब्लाऊज पीस आणि काळा खडू, त्यामुळे मी एकदम पुसट रेषा आखून घेतली आणि कॅनव्हास पेपरला मी इथे अस्तर लावलेलं आहे. अस्तरची बाजू ही मेन फॅब्रिकला टच झालेली आहे आणि मधोमध मी अशी शिलाई करून घेतली. म्हणजे गळ्याचा जो शेप आहे त्याच्या आधीच शिलाई थांबवली, दोरा कापून घेतला. आता आपण मध्ये शिलाई न घालता टाचणी देखील टोचून घेऊ शकतो. मी इथे शिलाई घातली आणि इथे वळणाची जी शिलाई आहे ती मी इथे करून घेत आहे. हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. फक्त ही शिलाई देताना खूप वेळ लागतो, जरी व्हिडिओत फास्ट दिसत असेल. व्हिडिओ खूप लांबतो, त्यामुळे मी व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे. आता इथे जसा कॉर्नर येईल तसं तिथे सुई उसवून ठेवायची आणि अलगद कपडा परतवून घ्यायचा आणि शिलाई पूर्ण करून घ्यायची. आता ही शिलाई वळणाची एकदाची पूर्ण झाली. आता सरळ शिलाई देताना फास्ट शिलाई केली तरी चालू शकते. यानंतर आपल्याला मधला जो जादाचा कापड आहे कॅनव्हास पेपर, तो कापायचा आहे गळ्याच्या आकारानुसार. हा मी इथे कापून घेतलेला आहे. कात्रीला जास्त जर धार असेल तर हा असे शेप कट करताना सावकाश अगदी कट करावेत, नाहीतर डिझाईन एवढी करायची आणि फुकट जायची. नंतर कॉर्नरला जे कट्स द्यायचे आहेत ते मी इथे देऊन घेतलेले आहेत. इथे मी कॅनव्हास पेपर डबल घातलेला आहे. जे 2 कॅनव्हास पेपर, एक कॅनव्हासला लावलेलं अस्तर, ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीसला लावलेलं अस्तर, असे एकूण 5 थर आहेत. त्यामुळे मी मधला जे कट्स आहेत ते व्यवस्थित कट करून घेतले. आणि आता इथे बघा, अशा प्रकारे हा गळा उलटवून घेत आहे. नख मारून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित अगदी ही गळपट्टी बसते. आता बोटाने मी 2 शेप व्यवस्थित करून घेतले. त्यानंतर छोट्या स्क्रूड्राईव्हच्या मदतीने देखील आपण हे शेप उलटवून घेऊ शकतो. त्यानंतर इथे मला लक्षात आलं की थोडंसं अस्तर कट करायचं राहिलं, त्याच्यामुळे प्रॉपर शेप येत नाही आहे. त्यामुळे परत एकदा मी ते होतं तसं करून त्याला व्यवस्थित आतून कट देऊन घेतला. जरी ह्याच्यात कट द्यायचा राहिला किंवा शिलाईचा दोरा जरी कट झाला तरी आपला गळ्याचा शेप बिघडू शकतो. त्यामुळे व्यवस्थितच हे कट द्यायला पाहिजेत. आता कट देऊन झालं बघा, नख मारून झालेला आहे. नखं दुखत असतील तर असं स्क्रूड्राईव्हच्या सहाय्याने आपण असा व्यवस्थित गळा करून घेऊ शकतो. आता याला आपण शिलाई देऊन घेऊयात. शिलाई सावकाश द्यायची आहे. पुन्हा एकदा वळणाची वाट आलेली आहे. सावकाश शिलाई द्यायची, म्हणजे प्रॉपर दिसली पाहिजे. म्हणजे गोल शेप आहे तर गोलच दिसला पाहिजे, त्रिकोणी शिलाई दिसता नाही. याची काळजी घेऊनच, वेळ लागला तरी हरकत नाही, पण शिलाई व्यवस्थितच दिसली पाहिजे. इथे शिलाई पूर्ण होत आलेली आहे. आणि यानंतर हा अशा प्रकारे माझा गळा तयार झालेला आहे. आता नेहमीप्रमाणे आता याला टक्स मार्किंग करूयात. हा बघा, दुमडायचं याला आणि टक्स देऊन घ्यायचा. जी शिलाई माया आहे ती सोडली आणि इथे मी दुमडून घेतलं ब्लाऊज पीस
आणि हे बघा अशा प्रकारे टक्स मार्किंग केलेलं आहे. 4.5 इंचाचं मार्किंग केलं. ब्लाऊजला उंची आहे त्यामुळे 4.5 इंचाचा टक्स मी इथे घेतलेला आहे. निमुळता असा सुंदर टक्स शिवून घ्यायचा. लगेचच तिथून पलटवायचा. पुन्हा एकदा शिलाई घालून घ्यायची म्हणजे टक्स अजिबात उसवत नाही. दुसरा टक्स देखील अशाच प्रकारे मी देऊन घेणार आहे. निमुळता असा टक्स द्यायचा आहे. आता टक्स दिल्यामुळे गळा अजून सुंदर दिसणार बघा. अशा प्रकारे ही ब्लाऊजची डिझाईन पूर्ण करून झालेली आहे.